मुंबईच्या कांदिवली पूर्वेत जुनापाडा परिसरात उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार आज सकाळी व्हिजिटला आले असताना भाजप कार्यकर्त्यांच्या 2 गटांमध्ये तुफान हाणामारी। भाजप पदाधिकारी देवांग दवे आणि माजी नगरसेवक प्रकाश दरेकर यांच्या समर्थकांकडून मारामारी करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे। पोलीस आणि पालकमंत्री आशिष शेलार यांच्यासमोर भाजपच्या 2 गटांमध्ये मारामारी झाली। त्यानंतर समतानगर पोलिसांनी भाजप पदाधिकारी देवांग दवेंना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले। समतानगर पोलीस स्टेशनमध्ये भाजप नेते दाखल होत देवांग दवे यांची मनधरणी करत तक्रार न्याय देण्याची केली विनंती। जे काय गोंधळ आज झाला आहे ते पक्षाचे वरिष्ठ नेते दखल घेऊन कारवाई करण्याची भाजप नेत्यांकडून आश्वासने देण्यात आली आहेत। आज माननीय पालकमंत्री महोदय आशिष शेलार जी हे जानूपाडाच्या वासियांना भेटण्यासाठी जानूपाडा एक या ठिकाणी आलेले। इकडे मागच्या 50 वर्षापासून आमचे जानूपाडा वासी सगळे पीडित आहे की वन जमीन आहे की नाही या सगळ्या गोंधळामुळे त्यांना आज तिकडे मूलभूत सुविधा भेटत नाहीये आणि त्यांना ते आश्वासित करायला आलेले की ह्यापुढे कुठल्याही प्रकारचा वनाचा त्रास होणार नाही, कारण की डीपीडीसी मध्ये माननीय आशिष शेलारजींनी त्यांचा प्रस्ताव पारित केलाय की ते ह्यापुढे शासनाकडे आणि केंद्र शासनाकडे पियुष गोयल साहेबांसोबत ते पाठपुरावा करणार आहे की ह्या गोष्टीला कुठेतरी आता आपण अंत आणला पाहिजे। ते आणताना काही स्थानिक लोकांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली। आता हा पक्षाचा आमचा अंतर्गत विषय असून पक्षाने आणि पक्षाच्या श्रेष्ठींनी मला आश्वासित केलंय की याची दखल त्यांनी घेतली आहे आणि दखल घेत असताना त्यांनी आश्वासित केलं की ह्यापुढे उचित ती कारवाई हे पक्ष करणार आहे। त्यासाठी आज आपण इकडेच थांबणार आहे। मी पक्षाचा कमिटेड कार्यकर्ता आहे। मागच्या 17 वर्षापासून मी भारतीय जनता पार्टी सोबत काम करतोय आणि जे घडले ते पक्षाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या समोर घडले, म्हणून मला काय पक्षाला काही जास्त सांगण्याची आज आवश्यकता राहिली नाहीये। तर पक्ष उचित कारवाई करेल त्यासाठी मी त्यांना विनंती केली आहे। नाही, आता आम्ही पक्षाच्या मला वरिष्ठांनी सांगितलं आहे की इकडून आता आपण मेडिकल करणार आहे आणि त्यानंतर पक्षाचे वरिष्ठ जसं जसं सांगेल तसं तसं आपण त्याला पुढे जाणार आहे। काय राग असावा काय नाही असावा, जे ज्यांनी केलं ते सगळं मला वाटतं तुम्ही सगळे मीडियावाले पण तिकडे होते, त्यांच्या समोरच झालंय। तर ज्यांनी केलं त्यांना विचारावं, कारण की आम्ही जो स्टँड घेतला ते स्टँड आमच्या मागे ठाकूर विलेजची जनता, सगळे सोसायटीजचे पत्र आमच्या सोबत आहे आणि ह्या स्टँडला आम्ही काय माघार घेणार नाहीये। ठाकूर विलेजला फेरीवाले मुक्त करण्यासाठी त्याच्यामध्ये काही फेरीवाल्यांची पण मक्तेदारी हे खूप तिकडे वाढलेली आणि त्यासाठी आपण खंबीर प्रकारे लोकांनी मागच्या महिन्यामध्ये मोर्चा सुद्धा काढलेला आणि लोकांचा एवढं सगळं मोर्चा वगैरे होऊन पण ते जात नव्हते। परंतु आता मी BMC आणि पोलीस प्रशासनाला धन्यवाद देतो की त्यांनी उचित ते कारवाई करून आज ठाकूर विलेजला कुठेतरी फेरीवाला मुक्त करण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली आहे आणि आमचा त्यांना धन्यवादच आहे। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।